गणेश भक्तांनो, आपण भक्तांच्या हाकेला धावून येणाऱ्या या गणाधिराज नेतिवलीच्या राजाच्या दरबारात आला आहात. सुस्वागतम. मैं फिर से खेलने को तैयार हूँ. और आप? वासुदेवाची ऐका बानी, वासुदेवाची ऐका बानी, जगात नाही राम रे. काम करी काम येड्या, काम करी काम करी. थांबा, थांबवा. आता पुरे झालं. या सगळ्या लाडक्या कलाकारांचं कोड कौतुक पुरे झालं. आणि आता हेच आपले लाडके कलाकार किती नीतिशून्य आणि समाज विघातक आहेत ते बघताय ना. पाहिलत ना, रमी नावाच्या जुगाराचं समर्थन करणाऱ्या ह्या आपल्या कलाकारांना हा त्यांचा खरा चेहरा. जंगली रमी पे आओ ना महाराज. चंद्रकांत वर्दीके, वापीला इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकणारा विद्यार्थी. रमीमध्ये 4 कोटी रुपये हरलेला, रायगड जिल्ह्यातील पेण जवळच्या खरोशी गावात राहणारा विश्वनाथ गावण. अन्नू कपूर साहेब, ही नावं आपण कधी ऐकली तरी आहेत का? अन्नूजी, ही सगळी नावं ऑनलाईन गेम मध्ये किंवा ऑनलाईन रमीमध्ये पैसे गमावल्यामुळे आत्महत्या केलेल्या माणसांची आहेत. गणेश भक्तांनो, यात जर एका पोलीस कर्मचाऱ्याचं सुद्धा नाव असेल तर मग ही गोष्ट किती गंभीर आहे याचा आताच विचार करायला हवा. रमी सर्कलवर प्राईम टाइम रमी टुर्नामेंट रोज 7:30 वाजता खेळा आणि जिंका. प्रिय स्वप्नील, तू रामायणात कुशाची भूमिका किती छान केलीस रे. स्वप्नील, बघ, तुझ्यासारख्याच कोणीतरी केलेल्या अशा जाहिरातीचे परिणाम बघ. ऑनलाईन व्हिडिओ गेमचं व्यसन आता एक मोठी जागतिक समस्या बनली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता जालन्यातलं उदाहरणच बघा ना. जालन्यातील एका 35 वर्षाच्या तरुणाला याच व्हिडिओ गेमच्या वेडापायी तब्बल 45 लाखांचा चुना लागला. मी 8,000ची बेट लावली होती. 8,000ची बेट ती कमीत कमी 4,500 एक्स केली. म्हणजे तब्बल तिथं ती 34-35 कोटी पर्यंत विनिंग झाली आणि पहिली त्याच्यामध्ये अमाऊंट होती. अशी टोटल मिळून माझी तिथं 39 करोड रुपयाच्या आसपास माझ्या गेम अकाउंटला अमाऊंट जमा झाली. आता आपल्या संघ कंपनी फ्रॉड वगैरे करीन म्हणून मी विड्रॉलला लावली. तशी विड्रॉलला लावली, त्याने प्रोसेसिंग मध्ये टाकली आणि 24 घंटेच्या नंतर ती पूर्ण माझ्या बँक अकाउंटला पण नाही आली, गेम आयडी वर पण नाही राहिली, पूर्ण त्याने गायब केली. आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस खायला लागलो होतो त्यावेळेस आम्हाला 40,000 रुपये दिले त्यांनी. असं 5-6 महिन्यासारखे देत राहिले. त्याच्यानंतर त्यांनी जे आमचे पैसे टाकले की परत ते आम्हाला पैसे देत नव्हते. असं करून करून या 2-3 वर्षामध्ये माझे 2-3 लाख रुपये गेले. आणि तो एक गेम होता मोस्ट बेट नावाचा, त्याच्यात माझा भाऊ पण खेळत होता. त्याचे 40-50 लाख रुपये त्याच्यामध्ये त्याचे गेले. आता ही आपल्या सगळ्यांनाच एक धोक्याची सूचना आहे. कारण अमेरिका आणि चीन यासारखी राष्ट्र आपल्या देशाला ऑनलाईन गेम्सची मोठी बाजारपेठ समजून या गेम्सची निर्मिती करत आहेत. शाहरुख खान सर, पैशापुढे तुम्हाला तर कशाचंच घेणं देणं नाही हो. आणि तुम्हाला जाहिरात तर कोणतीच वर्ज नाही. आपला भारत देश आज ऑनलाईन गेम खेळण्यामध्ये जगातला दुसरा देश बनलाय. अजय देवगणजी, आपण आमच्या लाडक्या छत्रपतींच्या एकनिष्ठ सरदाराची, तानाजीची भूमिका मोठ्या दिमाखात केलीत हो. अशा प्रकारची ऍड करून आपल्या पिढीला खराब करत आहे. त्यासाठी आपण अजय देवगणला हे भीक मागो आंदोलन करून पैसे पाठवणारे आणि विनंती करणारे गांधीगिरी स्टाईलने त्या कृपया करून आपण अशा प्रकारची ऍड करू नये. नाशिकच्या प्रकाश कनोजे नावाच्या एका सामान्य माणसानं एकाकी आंदोलनाला सुरुवात केली आहे. पण प्रकाशजी आता एकटेच नाहीयेत. आपण सगळे जण त्यांच्या बरोबर आहोत. गणेश भक्तांनो, आपल्या 140 कोटी लोकसंख्या असलेल्या भारत देशात 25 कोटींच्या वर गेमर्स आहेत. त्यात 14 ते 24 वयाचे तरुण ऑनलाईन गेम जास्त खेळतात. आता अत्यंतिक गरज आहे ती योग्य संस्कारांची. जंगली रमी के आरपीएल टूर्नामेंट में इन्होंने 1.5 करोड़ रुपए जीता है. मैंने 1.5 करोड़ रुपए जीते हैं. अरे गणराया, हेच बघायचं राहिलं होतं रे देवा. तरुण वर्गाला जुगाराच्या घाणेरड्या नादापासून दूर करण्यासाठी संस्कारक्षम अशा कुटुंबाची गरज आहे. पण इथे
आजी आजोबाच सांगतायत आम्ही खेळतो रमी, तुम्ही पण खेळा रमी. माझं नाव नीलम रवी जाधव, मी भिवंडीला राहते आणि मी प्रायव्हेट जॉब करते. याबद्दल मला माझ्या भावाकडून समजलं, तो खेळायचा, बघून बघून मी शिकली पण, आणि त्याला बोलली माझ्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून दे. आपल्या पूर्वजांनी उत्तम कुटुंब व्यवस्थेसाठी रचलेल्या रक्षाबंधन आणि भाऊबीज यासारख्या सणांची महती तुम्हा बहीण भावांनी मिळून अक्षरशः मातीमोल केलीत ग नीलमताई. मम्मी, दादा, वहिनी, बघा मी तुमच्यासाठी काय आणलंय. मग एवढा पैसा आला कुठून? गेम खेळून. रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, सचिन तेंडुलकर या खेळाडूंबरोबरच आपले मराठी कलाकार सुद्धा मागे नाहीत हा. सई तामणकर, स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी आणि आता प्रसाद ओक. प्रसाद, तुम्ही सुद्धा? कारण आमचं श्रद्धास्थान धर्मवीर आनंद दिघे साहेबांची भूमिका आपण केली. प्रसाद, अरे अवघ्या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका सुद्धा आपण मोठ्या दिमाखात वठवलीत. प्रसाद, रंगदेवता आपल्यावर इतकी प्रसन्न असताना या जीव घेण्या जुगाराची जाहिरात आपण करावी. हे एक आभासी अघोषित युद्ध आहे, नीती आणि अनीतीचं, आणि नेहमीच नीतीचा विजय झालाय. आता माघार नाही. अशा ऑनलाईन गेम्सच्या जाहिराती येत राहतील, कायदे बनतील, कायदे कडक होतील, पण आपल्या मनाचा ब्रेक महत्वाचा आहे. हा मेहनत करणाऱ्यांचा, कष्ट करणाऱ्यांचा देश आहे. उज्ज्वल परंपरा लाभलेल्या आपल्या देशात नरवीर जन्माला येतात.